श्री स्वामी समर्थ. कुलदेवी कुलदैवताचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती, त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती असावा म्हणून आपण देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना करत असतो. हा मंगल कलश कधी स्थापन करावा, कशा पद्धतीनं ठेवावा, कोणत्या दिशेला असावा याविषयीची माहिती आज पाहणार आहोत. मी हा मंगल कलश माझ्या देवघरामध्ये डाव्या बाजूला म्हणजे देवांच्या उजव्या बाजूला ठेवलेला आहे. आता मंगल कलशातील पाणी नियमित तपासून बघावे, म्हणजे मंगल कलश हा कधी उचलावा, कधी भरून ठेवावा हे सांगत आहे. मंगल कलशातील पाणी मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला किंवा चतुर्थीला तुम्ही बदलू शकता. मंगल कलश हा नवीन ठेवू शकता. मंगल कलशातील नारळ तुम्ही पौर्णिमेला, त्याचप्रमाणे शुक्रवारी किंवा मंगळवारी ते बदलू शकता. मंगल कलश भरताना तांब्याचा कलशच असावा किंवा पितळी कलश असेल तरीही चालेल, पण मंगल कलशाचा कलश हा लोखंडी किंवा स्टीलचा कधीही नसावा. मंगल कलश भरताना पाण्याने भरलेला कलश, त्यामध्ये हळदी कुंकू, अक्षता, 1 रुपयाचं नाणं हे टाकून त्याच्यामध्ये फूल वाहावं आणि नंतर त्याच्यावरती आंब्याचा असणारा डहाळा किंवा नागवेलीची पानंही त्याच्यावरती ठेवली जातात. ही पानं ठेवल्याच्या नंतर आपण थोडासा नारळ ओला करून म्हणजे पाण्याने धुवून तो ठेवायचा आहे. देवघरात जर मंगल कलशाची स्थापना असेल तर असं म्हणतात की घरावरती, आपल्या कुटुंबावरती कुलदेवीची आणि कुलदैवताचा आशीर्वाद सतत असतो. त्यामुळे कुलदेवीची आणि कुलदैवताचा आशीर्वाद मिळणं हे फार गरजेचं आहे. आंब्याचा डहाळा असेल तर तो ठेवावा, नाहीतर नागवेलीची 5 पानं ठेवली तरी चालेल. नागवेलीच्या पानामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं अस्तित्व असतं. त्यामुळे आपल्या पूजेमध्ये त्यांचा आशीर्वाद असणं तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून 5 आंब्याची नागवेलीची पानं असतील तर ती पूजावीत, किंवा आंब्याचा डहाळा असेल तर तोही अत्यंत शुभकारी आहे. नारळाला धुवून घ्यावे आणि नंतर मग नारळ त्याच्यामध्ये ठेवावा. आणि नारळाला जर कोंब आला तर नारळ एखाद्या मंदिरामध्ये किंवा आपल्या शेतामध्ये नेऊन देवाचा आशीर्वाद समजून नारळाची जोपासना करावी. नारळाला वृक्ष करावं, त्याची तोपर्यंत सेवा करावी जोपर्यंत नारळ मोठा होत नाही. आणि मंगल कलश मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला, त्याचबरोबर अमावस्येला लक्ष्मीपूजन करताना पण मंगल कलशाची स्थापना केली जाते. नारळ कधी बदलावा, तर नारळ हा जर तुम्हाला पौर्णिमेला बदलायचा असेल महिन्यातून एकदा, किंवा तुम्ही कोंब आला असेल तर तेव्हा बदलू शकता, किंवा तुम्हाला जर वाटलं की नारळ आता खराब झालेला आहे तेव्हा पण तुम्ही नारळ बदलू शकता. आता कलशाची स्थापना करताना आपण अक्षता, गंध, धूप, दीप दाखवायचा आहे. त्याच्यानंतर कलशावरती लाल चंदनाचे किंवा हळदी कुंकवाची उभी 4 दिशांनी बोटं उभी उठवायची आहेत. आणि त्याचबरोबर नारळाला वस्त्र अर्पण करून एक फूल वाहायचं आहे. ही झाली मंगल कलशाची स्थापना. किंवा तुम्ही कलशावरती स्वस्तिकही काढू शकता बरं का. आपल्या घरावरती कुलदेवीचा आशीर्वाद सतत राहावा म्हणून ही झाली मंगल कलशाची स्थापना. दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर मनापासून लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.